श्री स्वामी समर्थ. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे आपण वागत नाही म्हणून. नावे तेच लोक ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही. आरोप आणि चर्चा फक्त यशस्वी माणसाबद्दलच केल्या जातात. आपल्या स्वतःची चूक मुठीत ठेवून दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावर असू द्या. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचा ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. एकीकडे जिवंत माणसाचं मन दुखवायचं आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पाप धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्याच्या वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्वेच्या दिशेने जातो. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल, त्यांना तुम्ही मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. त्यामुळे दुसऱ्याचे कधीही वाईट चिंतू नका. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ बोलतात. फक्त एकातीत भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. हे सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असते. काही फांदीसारखी असतात, जास्त जोर दिला की ते तुटतात. काही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी, तर काही झाडाच्या मुळासारखी असतात, आयुष्यभर साथ देणारी. आणि काही काट्यासारखी असतात, सोबत असून टोचत राहणारी. त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवा, कितीही संकटे येवो किंवा कितीही अशी परिस्थिती येवो ज्यामध्ये लोक तुमची साथ सोडतील, त्यावेळेससुद्धा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो, ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. मातीत पडलेली साखर ही फक्त मुंगीच खाऊ शकते. हत्ती इतकं सामर्थ्य नसते हत्तीमध्ये की तो ते करू शकेल. म्हणून लहान लोकांमध्ये कधीकधी अशी चूक समजू नका की ते लहान आहेत, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे त्यांना कमी समजू नका. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचेच आहे, आणि जर ती चुकीची असेल किंवा खराब असेल तर सगळे तुमचे नाहीत, सगळे तुमच्यापासून दूर होतात. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून देणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. साऱ्या ब्रह्मांडाची माऊली शेवटपर्यंत ठेवील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एकदा ना एकदा तुमच्या पाठीस खंजीर खोपल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच कडू सत्य आहे. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी समर्थ सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांचे मने जिंका. श्री स्वामी समर्थ कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावणार नाही, या गोष्टीची जाणीव ठेवा.
जो कोणी भक्ती सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिकपणे निष्ठपणे भावनेने करत असते आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्यावर अन्याय करत असेल तर त्याची कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्तांच्या पाठीशी मी सदैव असतो. एकदा कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी आहे असं लिहा. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भटकणार माऊली, लगेच डोळे दाखवणार. स्वामी म्हणतात, अरे तुझ्या जीवनातील नौका कितीही मोठ्या संकटात रूपी वादळात अडकली असू द्या, थोडा धीर धरा. काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा जीवनातल्या अडचणी कितीही असो, चिंता न करता एक लक्षात ठेवा, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. या देवांना नका सांगू की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. शांत राहिल्यावर त्या कमीत कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळता असे तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. श्री स्वामी कडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवट योग्य वेळ समजण्याची ज्ञान द्या. श्री स्वामी समर्थ यांची अपरंपार लीला आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल. फक्त त्यांना माना आणि त्यांचे नाम स्मरण करा. विश्वास ठेवा, तुम्हालाही अनुभव नक्की येईल. आज तुम्ही पाहून हा संदेश दुर्लक्ष करू नका. कदाचित येणाऱ्या 12 मिनिटापर्यंत तुम्ही हा संदेश जर पूर्ण ऐकला तर लक्षात ठेवा, तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कारण स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण जे करतो, माझे स्वामी संदेश जो ऐकतो, त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल लवकर घडतो. त्याच्या आयुष्यात माझा अनुभव त्याला लवकर येतो. त्यासाठी काही नाही, फक्त त्याला माझे नामस्मरण करायला हवे किंवा माझे स्वामी संदेश ऐकायला हवे. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल तर आज कदाचित येणारे 5 मिनिटे हा संदेश ऐकून बघला तर पुढील 12 मिनिटे पूर्ण होतील आणि त्या 12 मिनिटानंतर तुम्हाला आयुष्यात अनुभव येईल. हे संधी नाही किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला जबरदस्ती नाही. हे भक्ती आहे. ज्याची इच्छा असेल, जे करण्याचा उत्सुकता असेल तो करू शकतो. ज्याची इच्छा नसेल तो आताच या संदेशाकडे दुर्लक्ष करू शकतो. आता तुमचा जर विश्वास असेल तरच पूर्ण ऐका. स्वामींना मानत असाल तर या संदेशाला लाईक करा. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित तुम्हाला वाटत असेल, या ऑनलाईन आलेल्या संदेशामध्ये काय अशी गोष्ट असू शकते जे आयुष्य बदलणार. एक लक्षात ठेवा, स्वामींचे नामस्मरण करणे, ऐकणे किंवा म्हणणे हे खूप फायद्याचे ठरते. याचा अनुभव तुम्हाला या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर येईल आणि तुम्हालाही कळेल त्याचे फायदे किंवा तोटे काय असतात. आता ही भक्ती आहे, तुम्ही अनुभवाने करू शकता. यात तुमचा फायदा किंवा तोटा नसतो. त्यामुळे इच्छा तुमची आहे की ऐकायचं की नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात चेहरा आणि पैसा पाहून आपल्याशी मैत्री किंवा नातं जोडणारे खूप लोक असतात. पण एक लक्षात ठेवा, जे लोक तुमचं मन पाहून नातं जोडतात ते आयुष्यात पुढपर्यंत साथ देतात. आयुष्यात तुमची साथ कधीही सोडत नाहीत. जे हरवले आहेत ते शोधायला जा, पण परत मिळेल याची तुम्हाला खात्री नसते, कारण ते हरवलेले आहे. पण जर तुम्ही काही चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तुम्हाला संधी असते. तुम्हाला एक त्याचा अनुभव असतो की तुम्ही सुधरू शकता. त्यामुळे चुकीच्या गोष्टीच्या मार्गावर जाऊ नका. तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात यश मिळेल. स्वामी म्हणतात, मला पाहून दुर्लक्ष करू नका, कारण पुढील काही दिवसात तुम्हाला एक मोठी बातमी मिळणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल ती बातमी काय आहे आणि कोणती आहे आणि आम्हालाच काय मिळणार आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही स्वामींची भक्ती, नित्यसेवा हे खूप प्रामाणिकपणे करता.
तर याचंच फळ म्हणून स्वामींनी तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार, एक मोठी तयारी करून तुमच्याजवळ पाठवला आहे. येत्या आठवड्यात त्याचा तुम्हाला अनुभव येईल. स्वामींचा हा संदेश तुम्ही फक्त पूर्ण ऐका, तुम्हाला त्याचा अनुभवाचं काही महत्त्वसुद्धा कळेल. तुम्ही त्यांच्या गोष्टीशी सहमत असाल तर या संदेशाला लाईक करा. कदाचित काही 5 लोकांना या संदेशाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना शेअर करा. 5 गरजू लोकांपर्यंत जर का तुम्ही हा संदेश पोहोचवाल तर त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडेल आणि त्या बदलामुळे तुम्हालाही खूप पुण्य लागेल. माणसाचे यश हे कोणत्या आधारावर नसते, तर ते चांगल्या विचारांवर असते. आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार हे कायमच बरोबर राहतात. त्यामुळे मनाला चांगले विचार ऐकण्याची, वाचण्याची आणि बोलण्याची सवय लावा. धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही, पण तुम्ही स्वामींची काढा. त्यांचे नामस्मरण करा. तुमची सर्वजण आठवण काढतील याची काळजी स्वामी घेतील. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूकर ज्यांनी मने जोडली जातात. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. घराबाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे कुटुंब आहे आणि कुटुंब हे सर्व काही आहे. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, पण प्रत्येकाचा माणूस आपल्यासाठी की असेल असं नाही. अपेक्षा अशी असावी, ध्येयापर्यंत नेणारी. ध्येय असं असावं जे जीवन जगण्याचे शिकवणारं. जगणं असं असावं जे नात्याची कदर करणारं. नाती अशी असावी जी रोज आठवण काढण्यात भाग पाडावी. नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्कीच बदलते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं पण आपणही मोठं झालो असं नाही, ती माहिती आहे ना. पण जर आपण एक विषय चांगला केला, एक गोष्ट चांगली केली की त्यांच्याकडून काहीतरी शिकलं आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला, तर थोडं का होईना आपण मोठे होऊ. पहाटे मंद वारा खूप काही सांगून जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला हसत खेळत जगायला शिका. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसाची साथ आयुष्यात कधी मागे मागे येऊ देत नाही. शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे, तर दिवसाच्या सुरुवातीची पहिल्याच मिनिटाला मी तुमची काढलेली एक सुंदर आठवण अशी होय. त्यामुळे दिवसाच्या पहिल्या क्षणी स्वामींची आठवण करा. तुम्ही जर दिवसात जेव्हा तुमचा पहिला क्षण असेल तेव्हा स्वामींना आठवाल तर दिवस चांगला जाईल. या संदेशाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिवस तुमचा खूप चांगला जाणार. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते, त्यामुळे चांगले द्या, तुम्हालाही चांगलेच मिळेल. स्वर्गापेक्षा जास्त प्रेम एका गोष्टीवर करू शकता, ते म्हणजे स्वतःवर. मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपली माणसे किती जरी लांब गेली तरी आठवण ही येणारच. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, पण जो संधीचं सोनं करतो तोच विजेता असं म्हणल्या जातो. आनंद शोधू नका, तो निर्माण करा. कोणती गोष्ट ही मनासारखी होत नसेल तर खचून जाऊ नका, कारण प्रत्येक गोष्ट हे आपल्या मनासारखी होत नसते. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट मनासारखी करता येते जर आपण ज्या प्रकारे आपले कर्म केले त्या प्रकारे विचार केला तर. आणि त्यापेक्षाही सोपं, आपण समाधानी राहू शकतो. प्रत्येक गोष्टीत काही ना काही असतं, तर ते आपण पाहून त्यामध्ये समाधान पाहू शकतो. आयुष्यात समाधान असणंही खूप गरजेचं आहे, आणि समाधान मिळवणं फार अवघड नाही.
फक्त काही लोकांना ते मिळवता येतं तर काहींना नाही. समाधान मिळवणे म्हणजे मनाची शांती करणे होय. ते कशी करायची त्यासाठी स्वामी सांगतात. रोज सकाळी लवकर उठायचे असते. सूर्य उगवण्याच्या आधी आपण जागे व्हायचे असते आणि त्यानंतर थोडासा ध्यान करायचा. बस असे केल्यास तुमच्या मनाला एका प्रकारची शांतता मिळेल. स्वामी म्हणतात, मनाला शांत ठेवल्याने आयुष्यात कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी करता येते, कारण तेव्हा आपल्या मनातील ताकद आपल्याला अनुभवता येते. तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय विश्वास पूर्ण आहे असं लिहा. आयुष्यात विश्वास ठेवा स्वामींवरती, कारण स्वामी कोणतेच काम माघारी येऊ देत नाहीत. एखाद्या कोणत्या कामाला तुम्ही सुरुवात केली असेल आणि त्यावर प्रयत्न चालू असतील तरीही यश मिळत नसेल तर स्वामींची भक्ती करा, तुम्हाला यश मिळणे चालू होईल. तुम्ही पुढे पुढे जा, तुम्हाला यश आणखीन पुढे नेईल. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास आणि त्यांची भक्ती असणे आवश्यक आहे. आयुष्य हे एका खेळासारखे आहे. येथे कोण कधी कसा येऊन पुढे जाईल हे सांगता येत नाही. येथे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सुद्धा सांगता येत नाही आणि खेळाडूही भरपूर राहतात. त्यामुळे आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसे खेळसाल. अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणा एकदा श्री स्वामी समर्थ. बाळा, कदाचित तुला वाटत असेल आज स्वामी समर्थ यांचा संदेश माझ्याकडे आला, मी हे पाहिला तर याचा काय फरक माझ्या आयुष्यावर. एक लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचे संदेश कोणाकडे असे साधारणपणे जात नसतात, कारण त्यांचे हे संदेश खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि हे त्यांच्याकडे जातात ज्यांनी त्यांना निवडलं असतं. त्यांनी ज्यांना निवडलं त्यांपर्यंतच हा संदेश पोहोचतात आणि तुमच्याकडे आला आहे याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. तुमचं आयुष्य काही मामूली नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळते. तुम्ही काही मामूली व्यक्ती नाहीत, तुम्ही असामान्य व्यक्तींच्या कॅटेगरीमध्ये येता. एक लक्षात ठेवा, स्वामींनी त्यांचा संदेश तुम्हाला ऐकण्यासाठी निवडलं याचा अर्थ तुम्ही कोणी साधारण व्यक्ती नाही. होय, या गोष्टीचा जर तुम्हाला खरंच अनुभव हवा असला तर एकदा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कदाचित तुम्ही केलं असणार तर फक्त कमेंटमध्ये होय विश्वास आहे असं लिहा. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळते, फक्त ते करण्याची जिद्द अंगात असली पाहिजे. जिद्द चिकाटी जर असली तर प्रत्येक गोष्ट मिळते. आयुष्य हे काही सोपे नाही आहे. येथे जगणे खूप कठीण आहे आणि येथे एका चांगल्या लेवलला, एका चांगल्या प्रतिष्ठेत जगणे हे आणखीन कठीण आहे. सर्वात मोठा प्रश्न हे येतो की ते प्रतिष्ठा आपण कसे बनवणार. त्यासाठी मेहनत खूप करावी लागणार आहे आणि तेच तर आपल्याला आवडत नाही. त्यामुळे मेहनत करा, कंटाळू नका. मेहनत कराल तर यशस्वी व्हाल आणि यशस्वी व्हाल तर अख्ख्या जगाला दाखवून द्याल की तुम्ही खूप काही केलं आहात. बाळांनो, विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक समस्या हे काही कारणांनी येत असतात आणि त्यामागे खूप मोठं कारण असू शकतं. ते कारण कदाचित तुम्हाला माहीत होत नसेल, पण माहीत करण्याचा प्रयत्नही करू नका. कारण जर माहीत झालं तर स्वतःहूनच होईल आणि नाही झालं तर प्रयत्न करू नका. कारण यात काही विशेषसुद्धा नसतं, पण कदाचित एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमचं आयुष्यही बदलून जाऊ शकतं. तुमचा या गोष्टीवर विश्वास तर असेलच, त्यामुळे तुम्ही असाच विश्वास असू द्या. स्वामींना मानता, त्यांचे नामस्मरण करता आणि हे असेच करत राहा. स्वामी आई बोलतात, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. मी तुमची आई आहे, तुम्ही माझे बाळ आहात, तर तुम्हाला मी कसं रडू देईल. तुम्हाला समस्यात अडचणीत कसं मी अडकू देणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर मला हाक मारायला शिका. तुम्ही संकटात सापडताच मला हाक मारा, मी तुमच्या मदतीला धावत येईल. काही लोक असे सुद्धा असतात जे केवळ संकटातच देवांना आठवतात, नाहीतर देवाच्या मंदिरापुढून जातात पण त्यात पाया पडायला सुद्धा जात नाहीत. पण स्वामी असे तुम्हाला काहीच म्हणत नाहीत आहेत. ते फक्त एवढे म्हणत आहेत की तुम्ही या संदेशाला लाईक करा आणि दिवसातून काही वेळा माझे नामस्मरण करा.
तर तुम्ही हे दोन्ही गोष्टी करा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेळ न घालवता लाईक करा या संदेशाला आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाम स्मरण करा. त्यांच्या आयुष्यात खूप चमत्कार होतील तुमच्या. त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलून सुद्धा जाईल. फक्त विश्वास ठेवून नामस्मरण करून तर बघा. चमत्कार हा 101% घडणार. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय सेवेकऱ्या, जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर या संदेशाचा क्षण ना क्षण, या संदेशाचा प्रत्येक महत्त्व, प्रत्येक तात्पर्य, प्रत्येक गोष्टीची प्रेरणादायी गोष्टी तुला समजल्या असतील. त्यामुळे शेवटीला एक माझं छोटंसं काम कर. हा संदेश जर तू पूर्ण ऐकला असाल तरच तू कमेंटमध्ये 1 असा अंकी अक्षरी नंबर लिही. मलाही कळेल की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. त्यामुळे माझ्यासाठी एवढं तर करच, म्हणजे मलाही कळेल की तू माझी भक्ती करतो आणि माझे पूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकतो. स्वामी म्हणतात, शेवटपर्यंत ऐकणाऱ्याच्या आयुष्यात चमत्कार तर घडणार आहे, पण सोबतच त्याला आणखीन काही बातम्या मिळणार आहेत. त्या देखील खूप गोड आणि मोठ्या असणार आहेत. त्यामुळे विश्वास असा ठेवत चला, माझे नामस्मरण करत चला. स्वामी तुम्हाला आयुष्यात कधीच अडचण देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ.